हाय, गुड आफ्टरनून. आवरलेलं आहे आमचं काम वगैरे सगळं आज, आणि 12:30 वाजलेले आहेत. आता गाईंचं पण झालं सगळं, घरातलं पण सगळं आवरलंय. रानात जायचंय, कोथिंबीर चिमटायची आणि बाजरी पण खुरपायची. पण काय झालंय, पाऊसच येतोय. हो का, पाऊस चालूच आहे तरी मी बाहेर आली. मोबाईल भिजतोय, पण आता दाखव म्हणलं बाहेरचं वातावरण कसं आहे. गाडी पण आज घरीच, पाऊस आहे आणि रानातली पण कामं चाललीत. हे बघा सगळं सांडून खायचं कसं चाललंय आमच्या गाईचं. झालंय सगळं काम. आता म्हटलं थोडासा एक व्हिडिओ काढावा. तुम्हाला पारिजातक बघायचं का आमच्या दारातलं कसं काय फुललं. एकच नंबर फुलं आले ती पारिजातकाला. हे बघा कसं काय फुलं दिसतात पारिजातकाची. वास तर एकच नंबर येते त्याला. पडूनच गेलं. हे बघा कसलं भारी वाटतंय. पारिजातकाचं फुल आहे ते. आणि इकडं मोगऱ्यांना नाही काय अजून आलं. आणि आता जायचंय रानात. हे ओरडतायत पण नाही जायला होणार, कारण पुढचा पाय पण दुखतोय जरा, आणि पाऊस पण येतो आणि थंडी पण वाजते. त्याच्यामुळं काही जावं पण नाही झालंय. थोडीशी तब्येत 2 दिवस खराब होती. आता आहे थोडंसं बरं, पण आता काय करावं काय नक्की कळत नाही, जावं का नाही ते. इकडं बघा पावसामुळे झाड पण अशी खुलले ते एकदम सारखं वरनं चालू आहे ना, त्याला फवारा असल्यासारखं सारखं चालू आहे आणि त्याच्यामुळे तेज आलंय चांगलं झाडांना. हे बघा मस्तपैकी. आणि आमची बुबली पण काय करते तुम्हाला दाखवते. एकच मिनिट. इथं आमचं बुबलं आहे. आमच्या बुबलीचा बड्डे आहे 31 तारखेला. हे बघा कसं दिसतंय आमचं बाळ. बबली स्माइल दे, स्माइल. छान छान देव देव करा, देव बाप्पा करा. देव बाप्पा कसा करताय आमचा बाळ देव बाप्पा. बड्डे माझ्या लाडूचा 31 तारखेला. सगळ्यांनी शुभेच्छा द्या. इकडे बघा. आणि आमच्या ह्या लाडूचा पाय दुखतोय, तिचा गुडघा दुखतोय. सकाळी पडली फरशी बी पुसता असताना, थोडंसं तिला लागलं त्याच्यामुळे पडली ती. गुडघा दुखतोय, रडत होती, पण आता थोडंसं हळदी लावली ते कमी आले. टोपी बघा कशी घातली, केवढी तोंड मारकन टोपी मोठी झाली. इथं माझी लाडू देव बाप्पा करते, देव बाप्पा करते का देव बाप्पा. लय हुशार आहे बबली माझी. चला रानात जायचंय. रानात रानात जायचंय रानात, पण काय करावं कायच कळ नाही. पाऊसच आलाय. मी जेवली या, आता जायचंय रानात. ही अजून जेवायची राहिली या. चाललंय हिचं काम. त्याला म्हणलं जेवून घ्या आधी, तर म्हणजे थांबा मला तेवढं झाडू द्या. परत पोरगी रडायला लागल्यावर काय झाडून द्यायची नाही, त्याच्यामुळे तिने घेतले झाडून. आता चालली जेवायला. आणि इकडं आमच्या आत्याबाईचं स्मरण चाललंय, तुम्हाला दाखवते. नको दाखव म्हणजे ते काय इकडं स्मरण चाललंय. थंडी वाजते त्याच्यामुळे कारपा घेऊन स्मरण आमच्या देवापाशी बसून चाललंय. एकदम मनापासून स्मरण करतात त्या. आप्पा गेलेत पोराला घेऊन, आणि हे पण गेलेत. वातावरण किती बेकार झालंय, पण पोराला घेऊन गेलं तर असं गार लागतंय. त्याच्या डोक्याला पण लागलंय, जरा दुख झालंय. टोपी घातली, पण ते थोडंसं पाणी बिणी शिरलं तर अजून काहीतरी वैताग व्हायचा. गेलेत घेऊन येते पण थोड्या वेळाने. जरा भारी वाटते आजचं वातावरण. सगळं कसं आभाळ झाले बघा. सारखा पाऊस चालू आहे, सारखी रिमझिम चालू आहे पावसाची. झाड एकदम खुलले ती मस्तपैकी. हे बघा जेवण झालं आताशी. तब्येत खरंच बरी नाही अजून बरं का. थोडंसं कणकणी जाणवत या, पण तुमच्याशी असं बोललं ना थोडंसं बरं वाटतं. जरा जे आपलं काम आहे ते व्यवस्थित झालं ना ज्याच्या टायमिंगला, थोडंसं बरं वाटतं. ठीक आहे, तर चला भेटू नंतरच्या वेळेस. बाय बाय. गेले रानात तर मग दाखवेन आम्ही कशी कोथिंबीरची मरतोय, काय बाजरी कशी खुरपायची काय. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही स्टँड पण माझा आलेला आहे काल, आणि स्टँड तुम्हाला दाखवते माझं सेल्फी स्टिक. आता घरात जाऊते, जरा पावसात आलं की मग. एकच मिनिट. कुठे गेलं ग बाई ते स्टँड. हे बघ
दाखवा म्हटलं तर मला हे माझं गिफ्ट आहे आणि माझं दाखवायचं राहिलं तर मला दूर आहे तोपर्यंत दाखवते, कारण त्यांनी हातात घेतलं तर ह्याचं कामच करते मी. एक थोडं आपटलं तरी बिघडत आहे. खूप मस्त आहे, मला आवडलं आहे आणि मी आता 7-8 दिवस झालं मागवलेलं आणि आताशी आलेलं आहे हे बघा. आणि ते लांब पण होतं, मी याच्या व्हिडिओ काढून वगैरे दाखवेन तुम्हाला. ठीक आहे, बाय बाय. चला गुड आफ्टरनून.